आमचे थंडाळलेत. स्क्रीनवर आपण पाहू शकता आयोजक सगळ्यांचे चेहरे दाखवायचे आहेत. कॅमेरामन संपूर्ण स्क्रीनवर सगळ्यांचे चेहरे दाखवा जेवढे पॉसिबल होतील तेवढे. अनिकेत दरे त्यांच्या समवेत आपण ही मंडळी पाहता स्क्रीनवर आणि यांचे चेहरे येणं फार गरजेचं आहे कारण या लोकांनी मेहनत घेतलेली खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. डेरवली गावातले काही प्रतिष्ठित नागरिक मान्यवर जर असतील या मैदानामध्ये आम्हाला ते दिसत नाहीयेत, परंतु आपल्या गावची स्पर्धा आहे हे लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी मैदानामध्ये यायचं आहे. शंभो पहाट होत आलेली आहे. 20 डिग्री सेल्सिअस तापमान आपण सध्याची नोंद या तापमानाची पाहत आहात आणि मॅच सुरू आहे ती सेमीफायनलची. एकीकडे असेल वाशी गाव तर दुसरीकडे असेल दहिवली. बॉलिंग ट्रॅकवर आहे बॉलर प्रसाद पाटील आणि बॅटर ऑन स्ट्राईक खेळतो योगेश आणि सचिन. पहिला बॉल योगेश मिस टायमिंग खेळतोय. आउटसाइड ऑप्शन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रसाद पाटील याचा यशस्वी झालाय. दोन्ही वेळेला वाशीगाव संघाला आणि दहिवली संघाला बाय मिळालेली नाही, परंतु स्वकष्टावर स्वबळावर ही मंडळी मैदानामध्ये लढतायत. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवर असेल. नेक्स्ट बॉल साठी तयार. यावेळेला गॅप मध्ये बॉल ढकललाय आणि बॉल होणार फरार. पॉइंट आणि कव्हरच्या मधून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. 4 धावा आपण धावपलकावर पाहिला. डीजे मयूर डीजे हर्षद ही मंडळी 4 दिवसामध्ये खूप मजा करत असताना क्रिकेटचा आनंद लुप्त घेत असताना ही मंडळी हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येईल. पहिला विकेट डाऊन. 4 या धाव संख्येवर पहिला विकेट. योगेश माघारी परततोय वाशीगाव टीमचा. विकेट डाऊन होत आहे. पहिला विकेट डाऊन होताना 4 या धाव संख्येवर 3 बॉल मध्ये धाव फलकाचा जर विचार केला आपण तर 4 धावा आहेत. एक महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश आलं. गोलंदाजाला नवीन बॅटर चेतन मैदानामध्ये दाखल होतोय. प्रसाद प्रसाद आज प्रसादच नव्हे मी म्हणेन जय हनुमान दहिवली संघ आणि त्यांची बॉलिंग आज कमालीची झाली आहे. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर जय हनुमान दहिवली संघानं बऱ्याचशा मॅच आपल्या गोलंदाजीच्या जीवावर जिंकलेल्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं दुसरी मॅच त्यांची 29 धावांची झालेली. त्यानंतर गोलंदाजानं केलेला कमबॅक. यावेळेला आपण पाहिलं फ्लिक केला बॉलला आणि इथून थोडस फंबल झाला. क्षेत्ररक्षक 1 न धावसंख्या पुढे सरकेल. 5 धावा धावपटलावर. पहाटेचं थंड वातावरण आपण इथे एन्जॉय करत आहोत. ही गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडी अगदी अंगाला झोमतीये. प्रचंड गारवा पडलाय कारण संपूर्णच इथे हिरवळ आहे आणि मध्येच तलाव आहे, त्यामुळे कदाचित इथलं टेम्परेचर थोडंसं डाऊन झालंय.
बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल. उडवला या बॉलला, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? पॅरल स्ट्रोक खेळलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 रन षटकार. टोटलचा विचार केला 11. एक विकेटच्या मोबदल्यात डबल 1 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. विकेट डाऊन होण्याची दाट शक्यता. सुरेख झेल पकडला जातोय षटकारानंतर मात्र सफलता अर्जित करत असताना प्रसाद पाटील आणखीन एक विकेटला माघारी परतवतोय. आउट होणारा बॅट्समन सचिन आउट होणार 6 धावांवरती. तर तसं बघायला गेलं तर रायगडातला एक दर्जेदार संघ मोरिया पळसपेच्या विरुद्ध खेळत असताना वाशीगाव संघाने तुफानी आय थिंक बस 71 धावांचा टार्गेट सेट केलेला. परंतु आज दहिवली जय हनुमान दहिवली संघाबरोबर सध्याच्या घडीला थोडासा मी म्हणेन कमजोर ठरतोय बॅटिंग करत असलेला वाशीगाव संघ. कारण एक षटकामध्ये आपण पाहतोय 2 विकेट महत्वाचे आउट झालेत. 11 धावा धावपटलावर. ओमकार पाटील नव्यानं गोलंदाजीसाठी सज्ज असेल. प्रचंड थंड वातावरण. उद्या नाईट डीपीएल ला जी नाईट मध्ये क्रिकेट स्पर्धा आहे याही पेक्षा थंडी असली तरी वाजणार नाही हे नक्कीच सांगेन. कारण उद्या रात्रीचं वातावरण गरम असेल. वर द विकेटनं मात्र ओमकार पाटील हा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ओ उडवला या बॉलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचेल. कम्मालीचा एफर्ट लावलाय. कम्मालीचा एफर्ट लावलाय गोलंदाजानं. ओमकार पाटील स्वतःला कोसतोय. कारण त्याला असं वाटलेलं बॅटच्या रडार मध्ये आला तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर फेकला जाईल हा बॉल. परंतु विकेट डाऊन. नवीन बॅटर हितेश मैदानामध्ये दाखल होतोय. 3 विकेट डाऊन होत आहेत. वाशीगाव संघ आता मात्र पुरता अडचणीत सापडलाय. कारण मी मगाशीच म्हटलं रायगडामधला नामांकित संघ म्हणजे मोरिया पळसपेच्या विरोधात खेळत असताना वाशीगाव संघाची तुफानी बॅटिंग पाहिलीत. परंतु आज मात्र जय हनुमान दहिवली संघानं ताकदीची गोलंदाजी केली आहे. अलंग द ग्रास खेळलाय. प्रोटेक्शन आहे पाठीमागे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल आणि इथून मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेनं टीमची टोटल पुढे सरकताना पाहायला मिळेल. धाव संख्या आहे ती 12. बारा चेंडू आणि 12 धावा आहेत 3 विकेटच्या मोबदल्यात. 1.2 षटक संपतायत. सकाळची पहाटेची थंडी मात्र आता जरा वाढती आहे. डाव्या हाताचा बॅट्समन आपण मैदानामध्ये नितीन सुतार हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. आडव्या पाटनं खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. नितीन सुतार या खेळाडूनच ही धावपट्टी बनवली. त्यामुळे कदाचित त्याला अंदाज असावा की या धावपट्टीचं कसं वळण असेल, कोणत्या अँगलनं बॉल त्याच्यापर्यंत पोहोचेल. सुरेख विकेट बनवले आज 4थ्या दिवसामध्ये आपण पाहतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट फाईन लेगला प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षकाकरवी. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची पूर्ण संधी नामी संधी होती बॅट्समनकडे आणि या एक धावेनं टीमची टोटल 1 न पुढे सरकते. 13 धावा.
आज या 2 दिवसामध्ये मी जय हनुमान दहिवली संघाचा जो प्रवास पाहिलाय ना, गेल्या कित्येक वर्ष नाही पाहायला मिळाला. प्रचंड बदल आहे, प्रचंड बदल आहे. एवढा प्रमाणात बदल एवढ्या संघामध्ये डेव्हलपमेंट होणं, मी म्हणेन 2026 हा वर्ष आहे दहिवली संघासाठी पोषक ठरेल टेनिस क्रिकेटमध्ये. या वेळेला आपण पाहिलं ऑन साइडला फ्लिक केलाय, आणखीन एक विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. पूर्ण सीझन मध्ये जर आपण पाहिलं सचिन सर, तर 2025-26 मध्ये अद्याप एकही नंबर न घेतलेला हा जो जय हनुमान दहिवली संघ आहे तो संघर्ष करत होता, एकमेकांशी ताकद प्रस्थापित करत होता, गावासाठी सातत्यानं प्रयत्न करत होता. ही ट्रॉफी घरी गेली ना तर कुलदैवताच्या मंदिरात न्या आणि त्याला विनंती करा की आमच्या संघामधला एकोपा असा टिकून राहू दे, आम्हाला बळ दे आमच्या गावाच्या विजयासाठी, आमची ताकद निर्माण करू दे आमच्या गावाच्या नावासाठी. हे सगळं करावं लागेल तुम्हाला. तुमचा एकत्रितपणा आणि तुमची गावावर असलेलं प्रचंड प्रेम आणि तुम्ही गावासाठी प्रामाणिक खेळलेला क्रिकेट तुम्हाला यशापर्यंत पोहोचविल जरूर. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला निर्धाव चेंडूची झाली सांगता. काय गोलंदाजी होतीये. 13 धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यात. स्वतःला शाबासकी द्या जेव्हा प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा असतो, त्यांच्या विरोधात जर एक छोटा गावातला छोटा संघ इतका चांगला परफॉर्मन्स करत असेल. वाशीगाव संघ छोटा म्हणता येणार नाही, कारण आजच्या हाय लॉट मध्ये या संघानं अगदी थैमान घातलाय मैदानामध्ये. नाही, छोटा म्हणता येणार नाही. ही लढत असं म्हणतात ना इंग्रजीमध्ये, डेव्हिड वर्सेस गोलायत, त्या प्रकारची लढत आहे. वाशी संघ काही साधा संघ नाहीये. या संघाच्या ज्या पोलमध्ये असतो त्या पोलमध्ये एंट्री घ्यायला संघ घाबरतात, असा संघ आहे. आणि सुरुवातीपासून मात्र अडखळत खेळतोय. शेवटच्या सामन्यामध्ये चांगल्या धावा केल्या, 70 धावा केल्या, हे मात्र मान्य. त्यावेळेस सचिन आणि चेतन चांगले खेळले. ऍक्च्युली सचिन फॉर्म मध्ये होता. खरं तर यश प्रसादचं आहे, त्याने त्याची विकेट काढली आणि ओंकारनं देखील सातत्य राखलं, चेतनलाही आउट केलं आणि आता वाशी संघ अडखळतोय. येस, अनिकेत पाटील नव्यानं सुरुवात करतोय. इथून कोण जिंकणार आहे कोण हरणार आहे ते नंतर प्रस्थापित होईल. मी नेहमी म्हणत असतो, हरताना असं हरा की उद्या सकाळी तुमची चर्चा झाली पाहिजे. वाशीगाव संघाबरोबर कोणता संघ हरला, तर दहिवली हरला. 14 धावा झाल्या 4 विकेटच्या मोबदल्यात. त्यामुळे येस अंपायर, 14 धावा झाल्यात 4 विकेटच्या मोबदल्यात. त्यामुळे आपला पराजय एवढा ठासून असला पाहिजे की चर्चा व्हायला पाहिजे आपल्या नावाची. आउटसाइड ऑफ सम सुरेख गोलंदाजी, आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता आहे. मी मगाशी म्हटलं, आमच्या सचिन सरांनाही सांगितलं, वाशी संघ हा ताकदीचा संघ आहे. म्हणूनच तर सांगतोय, गोलंदाजांनी स्वतःला शाबासकी द्या की आपण आतापर्यंत चांगलं काम करतोय. हे मिस, इथून मात्र विकेट जाण्याची शक्यता आणि विकेट डाऊन, आणखीन एक विकेट डाऊन. स्ट्राईक रोटेट अशी होईल की विकेट नाही आहे, विकेट नाही आहे. मला तर वाटतं अशा पद्धतीची धाव ग्राह्य धरली जाणार नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. धाव संख्या आहे 14. शेवटचे 4 बॉल शिल्लक. काय म्हणाल सचिन सर? या अगोदरच्या एका सामन्यामध्ये बघा, कैरे संघ गोलंदाजी करत होता आणि शिरवणी संघ खेळत होता. धावसंख्या अशीच अडखळत चालली होती आणि शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले होते. रॉयल पाटीलने गोलंदाजी केली होती आणि मग चांगली धावसंख्या उभी राहिली. 37 धावा झाल्या होत्या. समोर तुमच्या आता वाशी संघ खेळतोय आणि समोर दहिवली संघ. जरी नौखा संघ असला तरी आता पहिल्या दिवशी देखील यांनी दुसरा सामना खेळला होता. ई पोल मधला हा संघ आणि मोठा फटका पाहायला मिळतोय बघा, जबरदस्त फटका, उत्तम हिट. आता जरी ती स्ट्राईक चेंज झाली असती तर नितीन सुतार हे नॉन स्ट्राईकला असते, हा षटकार आला असता की नाही हा प्रश्न तरचा. परंतु बघा, असं असतं, आत्मविश्वास असायला हवा. कधी कधी 2 चेंडू डॉट गेल्यानंतर आत्मविश्वास ढासळतो आणि फलंदाज स्ट्राईक चेंज करायला जातो. तसंच काहीतरी घडत होतं. मात्र बघा, स्पर्धेचा नियम वाशी संघाला तारक ठरला. ह्या 6 अतिरिक्त धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 होत्या, या षटकात 7 आल्यात. 20 धावांवर संघ खेळतोय, 4 फलंदाज बाद झालेत. आणि या षटकातील, अर्थात या डावातील शेवटचं षटक आहे, 3 षटकांचा सामना, 3 चेंडू शिल्लक.
या 3 चेंडूंमध्ये बघा 4 चेंडूंमध्ये मी म्हणत होतो षटकार यायला पाहिजे, 1 षटकार आला. या 3 मध्ये अजून 2 यायला पाहिजेत. आउटसाइड ऑप्शन आपण हा बॉल पाहिला, खराब बॉल फेकला गेला. अनिकेतचं थोडंसं लय बिघडलंय, लाईन बिघडली आहे, कारण सुरुवात दमदार केली अनिकेतनं. 21 धावा धावपटलावर. एक चांगली धावसंख्या आहे आणि गोलंदाजाचं खरं तर मी कौतुक करेन अनिकेतचं. 3 चेंडू टाकलेत, जरी 2 वाईट टाकले असले 2 डॉट देखील आहेत. हे डॉट फार महत्वाचे आहेत आणि कौतुकास्पद कामगिरी खरं तर प्रसादची, ज्यानं 2 महत्वाचे विकेट घेतले. प्रसादनं दोन्ही सलामीवीरांना परत पाठवलं, म्हणजे योगेश भगत गॅरोला आउट केलं त्यानं. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅटची खालील कड लागली, चेंडू वाईट स्टडमॅनला गेलाय. 1 धाव मिळते. चला नितीन आता जाईल नॉन स्ट्राईकवर. संघाची धावसंख्या होते 22. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रोशन सर, दहिवली संघाचा 12वा खेळाडू इथे आहे, पूर्ण चांगल्या प्रकारे चीअर करतोय संघाला आणि संघासाठी विजय फार आवश्यक होता. त्यानेही आपल्याला सांगितलं की वर्षभर मोठा विजय मिळालेला नाहीये, त्या मनाने ही स्पर्धा बघा 3रा दिवस आहे हे खेळायला येतात. पहिल्या दिवशी आले, त्यानंतर काल आले आणि आज लगातार 3 दिवस त्यांना वेळ काढून खेळायला यावं लागलंय. त्यांना जिंकायचंय आणि ही नाईटची पहिलीच एंट्री देखील आहे. इथे 3ऱ्या पंचांची मागणी झालेली आहे. काय विचारलंय नक्की? वाईट बॉल विचारलाय. वाईट सुद्धा धावा फार महत्वाच्या असतात ह्या आपल्या लिमिटेड ओव्हर्स मध्ये, खास करून 3 षटकाच्या सामन्यामध्ये वाईटची 1 धाव सुद्धा फार महत्व की सर. 3रे पंच आलेत बघा. आपले सर्व एक पंच क्वालिफाईड आहेत. समालोचक या अंदाजानं असं वाटतं आम्हालाही कधी कधी, आपणही बऱ्याच वर्ष बऱ्याच स्पर्धा कव्हर करत असतो, कदाचित रिप्ले बघायच्या अगोदरच सांगतो, कदाचित हा फेअर चेंडू असावा, कारण वाटतं लगेच समोरून बघितल्यानंतर. परंतु त्यांच्याकडे सुद्धा DRS आहे, मग तो जपून ठेवण्यापेक्षा यूज केलेला बरा. तेच केलं त्यांनी आणि इथून मात्र फेअर डिलिव्हरी. 22 धावा धावपटलावर लगावल्या जातात. हा जो 12वा खेळाडू आहे ना दहिवली संघाचा, तो फार एक्साइटिंग आहे, एक्सायटेड आहे, कारण पहिली ट्रॉफी जाते, आनंद असणार गावामध्ये. मोठ्या नाईट स्पर्धेची मोठी ट्रॉफी आपल्या गावामध्ये जाईल, या गोष्टीसाठी प्रचंड ही मुलं असतात, ती एक्साइटिंग असतात. आणि यावेळेला टीमची टोटल धावसंख्या जरा आपण 22 पाहिली, झाल्यात सर. 22 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये 9 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये 13 होत्या. टार्गेट असणार आहे 23 धावांचं. छोटं टार्गेट आहे, परंतु समोर संघ ज्यांनी 26 धावा डिपेंड केल्या 4 षटकांमध्ये, हेही विसरता कामा नये. वाशीगाव गोलंदाजी न ओळखला जातो, फलंदाजी ही तेवढीच ताकदीची आहे. सध्याच्या घडीला आपण 22 धावा या 18 बॉलमध्ये छोट्या समजल्या जातील, परंतु पाहूया काय होणार आहे मैदानामध्ये. आता मात्र गोलंदाजांनी मी म्हणेन पूर्णतः काम केलंय. या संपूर्ण इनिंगमध्ये आय थिंक एकच षटकार गेला असावा आणि 2 षटकार गेलेत. आणि आपण पाहिलं अशा परिस्थितीमध्ये मात्र संघाच्या गोलंदाजानं भरीव कामगिरी केली आहे. हे गरजेचं होतं. मी आकाशला दुसऱ्याच रात्रीला म्हणालेलो की आपल्या मानसी स्पोर्टच्या सगळ्या खेळाडूंची नावं, ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे त्यांची नावं माझ्यापर्यंत पोहोचव, कारण जे मेहनत करतात त्यांचं नाव येणं फार महत्वाचं असेल. मग त्यामध्ये असेल मानसी स्पोर्ट डेरवलीचे संपूर्ण आयोजक रोहन पाटील असेल, प्रेम इजारे असेल, आयुष पाशी असेल, विकेत दरे असेल, शुभम भोईर असेल, विशाल शर्मा असेल, गिरीश भोईर असेल, कल्पेश शेळके असेल, विशाल भोईर असेल, मानस भोईर असेल, गिरीश पाटील असेल, शंकर गायकवाड असेल, ऋषिकेश दरे असेल, राज दरे असेल, विनय शर्मा असेल, योगेश पाटील असेल, अमन हातमोडे असेल, विहान अतुल भोईर असेल, अमीर भोईर असेल, आकाश भोईर असेल, रोशन ताटे असेल, यशवंत चव्हाण असेल, सोहम दरे असेल, समीर नदार असेल आणि रोशन सकपाळ असेल, या सगळ्यांनी मदत केलेली आहे या स्पर्धेला. हे सगळे शिलेदार आहेत सचिन सर. ही जी आज यशोगाथा वाचली जाते ना मानसी स्पोर्ट डेरवली संघाच्या या टुर्नामेंटच्या यशाची, त्याच्यामध्ये या सगळ्यांचा खारीचा वाटा आहे. आणि मग नाव निघेल ते आदरणीय विष्णू शेठ भोईर, उपसरपंच डेरवली, ज्यांच्या नावानं ही स्पर्धा ओळखली जाते. आणि या सगळ्यांमध्ये ज्यांची सगळ्यात भरीव कामगिरी आहे ते आमच्या अतुल शेठ भोईर.
यांची त्यांनाही विसरता कामा नये. जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 23 धावांची. हृदयाला भिडणारं स्वांग आपण इथे ऐकलं, गीत ऐकलं. प्रितीश भोईर सिंगर आहेत, ते डेरवली गावचेच आहेत आणि काय सुप्रसिद्ध गीत गायलाय. अगदी तरुणांना अगदी भिडणारा, काळजाला भिडणारं हे संगीत आपण इथे ऐकलं. तो चलो दोस्तों हम चलते हैं. अब मुकाबले में थोड़ी सी गर्माहट लानी जरूरी होगी. आरंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल है. मिस टाइमिंग खेला है पहले गेंद के ऊपर, विकेट जाने की संभावना, विकेट डाउन. विशा यहाँ पे बल्लेबाजी करते हुए हम देख रहे हैं प्रसाद पाटिल को चलता किया था 0 की कुल रन संख्या पर. प्रत्येक खेळाडूंना आता ताकत इथे प्रस्थापित करावी लागेल. ताकत लगानी होगी इस मुकाबले में, क्योंकि ऐसे कहा है राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर, इस गांव में तू मेहमान बनकर आया कर. एक तुझे ही तो बख्शी है इस ग्राउंड की हुकूमत, ये तेरी सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर. इस मैदान में राज किया कर, ताकत लगाया कर, अपने टीम को जीत हासिल देने तक सांस नहीं छोड़नी है, हिम्मत नहीं हारनी है. मुकाबले में और मजा आएगा जब मुकाबला अंतिम गेंद तक जाएगा. बेहतरीन मुकाबला. ओवर द विकेट के साथ गेंदबाज तैयार. पहली गेंद के ऊपर विकेट डाउन हो चुका है. पीछा करना है 22 का, 23 का पीछा करना है. अभी तक कोई रन नहीं, एक विकेट डाउन. शुरुआत बिल्कुल वाशीगांव जैसी ही हुई है और एक डॉट गेंद की हुई समाप्ति. कड़ाके की ठंड है. वैसे देखा जाए तो ठंड का महीना अभी, होली है आने वाली कुछ ही दिनों में, तो ऐसे कहते हैं जैसे जैसे होली नजदीक आती है गर्मी बढ़ती जाती है. लेकिन आजकल कुछ क्लाइमेट का भरोसा नहीं है. 0.03, 3 गेंदे अभी तक हो चुके हैं. टीम की टोटल की बात करी, कोई रन नहीं. इस डॉगी को मैं 4 रातों से देख रहा हूं. मैदान जब तक सभी दर्शक नहीं जाते वो भी मैदान नहीं छोड़ता. इलाका उसका है, दहशत है उसकी भाई इस मैदान में. ये देखिएगा लेग स्टंप छोड़कर इस गेंद को देखा है हमने. वाइड बॉल कॉल एक्स्ट्रा की 1 रन के साथ शुरुआत हुई. सभी का जिक्र जरूर करूंगा. ये जो शिलेदार है, जो मानसी स्पोर्ट डेरवली टीम के, ये जो यंगस्टर, यंग जनरेशन है जिन्होंने काफी मेहनत की है इस टूर्नामेंट के लिए. इनर एज लगी थी, क्या बात है भाई. ये पहचान है वाशी गांव की गेंदबाजों की. हालांकि टारगेट छोटा है, लेकिन छोटा तीर घाव करे गंभीर. 23 रनों का पीछा करना है, लेकिन जिस हद से गेंदबाजी हो रही है, और खास तौर पर पहले गेंदबाज की मैं भरत की तारीफ करना चाहूंगा. हर एक गेंदबाजी हर एक मैच में उन्होंने अपने आप को साबित किया है. खोद कर निकाला, स्टेट डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास सिली मिडॉप के खिलाड़ी. यहां पे 1 रन बनाएंगे. टीम के टोटल 1 से आगे जाती हुई 2 रन. जरूरत नहीं है बड़े शॉट आए हर एक ओवर में. एक भी बड़ा शॉट आता है ओवर में तो आसानी के साथ जीत तक पहुंचेगी जय हनुमान दहिवली टीम. विशाल पाटिल का 3 दिनों में बल्ला नहीं बोला है, लेकिन जब बल्ला बोलेगा ना भाई, वो भी खुखार बल्लेबाज है, ताकतवर बल्लेबाज है.
लेकिन कुछ कुछ टूर्नामेंट में रहता है, कभी कभी नहीं अच्छा दिन गुजरता, अच्छी रात गुजरती नहीं, अच्छा बल्ले पे गेंद नहीं आ रही है, तो देखना होगा। अब इस वक्त स्ट्राइक में स्टेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले से खेल दिया, गेंद होगी फरार, जाएगी बाउंड्री लाइन के पार, 4 रन। ये गलती की गेंदबाज भरत ने लो फुल टॉस गेंद डालकर। कहीं ना कहीं ये 4 रन मदद करेंगे जय हनुमान टीम दहिवली को। ओवर की हुई समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करेंगे तो 6 रन आ चुके हैं। अब देखना होगा, 6 रन तो बन चुके हैं, 23 रनों की जरूरत थी। 12 गेंदे 17 रनों की जरूरत है। नए गेंदबाज के साथ चलेंगे योगेश। नए गेंदबाज योगेश, ये भी काफी किफायतदार गेंदबाजी करते हैं। सटीक लाइन और लेन गेंदबाजी करते हुए फिर एक बार अनिकेत पाटिल रहेंगे स्ट्राइक में। इस बंदे ने पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी, हुक किया था, टैप किया इस गेंद को, टैपिंग क्रिकेट हमने देखा, डीप पॉइंट कवर लाइन बाउंड्री लाइन के बाहर, नंबर आए 4। खुशी का माहौल रहेगा। अब जीत की उम्मीदें जरूर नजर आती होगी दहिवली टीम के सपोर्टर्स की। इतने टाइम में अगर घर पे कोई मुकाबला देख रहे होंगे, देखते हैं इतने टाइम सुबह सुबह भी आजकल टीवी ऑन रहती है जब गांव की टीम खेलती है। अभी तो मैं कहूंगा इतने भी बजे नहीं है, 4-4 5-5 बजे तक गांव में टीवी पर देखा जाता है मुकाबले गांव के। तो दहिवले गांव के जो सपोर्टर्स ऑनलाइन जो हमें देख रहे हैं, उनको भी हम शुभकामनाएं देंगे। एक तरफ यहाँ पे वाशी गांव के सपोर्टर्स जो अभी भी मोबाइल ऑन करके बैठे हैं, स्मार्ट टीवी ऑन करके बैठे हैं, उन सभी को हम शुभकामनाएं देना चाहेंगे। बेस्ट ऑफ लक वाशी गांव टीम, बेस्ट ऑफ लक टीम जय हनुमान दहिवली। फिलहाल नजारा इस तरह से है कि 10 रन बन चुके हैं 1.1 ओवर में। 13 रनों की जरूरत है जीतने के लिए। और ये देखिएगा, बिल्कुल विकेट कीपर ने गलती की, डायरेक्ट हिट करने का प्रयास, सिंगल आई एग्रेसिव क्रिकेट। गेंदबाज हम देख रहे हैं योगेश थोड़े से नाराज होते हुए, जानते हैं ए पोल में खेल रहे हैं हम, ए पोल में मानसिस। यस सर, तीसरी अंपायर की मांग की गई है। चलो यहाँ पे एक्शन पे थोड़ा सा संदेह जताया है, तो स्क्रीन पर चेक किया जाएगा। एक मिनिट हा. यायच्या आयोजकांपैकी एकाने यावरती त्याच्यावर गोलंदाजाच्या आक्षेप शैलीवर आक्षेप घेतलाय, तर आपण इथून चेक करूया, यानंतर सगळे बॉल त्याचे चेक केले जातील। तो देखिएगा, दूर वाली छोर से फिर एक बार तैयार रहेंगे। 1.2 ओवर्स, 11 रन बन चुके, एक विकेट के नुकसान पर। और जहां तक बात की जाए, इसके पहले का भी गेंद चेक करी जाएगी क्या? चलो हम देखेंगे इस बार किस तरह से एक्शन होता है। अभी 1 मिनट रुकिएगा, अभी रिवाइंड किया है तो ये गेंद हम देखते हैं। अतुल जी भोईर हमारे साथ जुड़े हैं, तो ये गेंद को देखा जाएगा, उसके बाद आपको। ये स्पेयर डिलीवरी, ये लसित मलिंगा जो रहते हैं ना, उनकी बॉडी लैंग्वेज से गेंदबाजी करते हैं, तो उसमें कोई तकलीफ नहीं है। वो पाकिस्तान के उस्मान तारिक को देखेंगे तो वो भाई पागल हो जाओगे, पोस लेता है 1-1 2 सेकंड के लिए, उसे क्या कहेंगे। ये देखिएगा, टप्पा खाने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकली और एक डॉट गेंद की हुई समाप्ति। टीम की टोटल की बात करी जाए तो 11 रन 1.3 ओवर में अभी तक बना है बल्लेबाजी करते हुए। 12 गेंदे, अब 12 रन चाहिए 9 गेंदों के ऊपर। 9 गेंदे 12 रन, इस तरह से मुकाबला बैलेंस है। विशाल पाटिल जिन्होंने एक चौवा जरूर दागा है, लेकिन मुकाबले को क्या अंतिम गेंद तक जीत हासिल करके ही लौटेंगे, या फिर वाशिगांव अपनी ताकत यहाँ पे दिखाएगी गेंदबाजी की।
मिस टाइमिंग खेला, वहां पे खिलाड़ी पहुंचने की कोशिश जरूर करेंगे, लेकिन सेफ लैंडिंग हुई है। दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज। दूसरी की मांग। आज नसीब बहुत साथ दे रहा है टीम जे हनुमान दहिवली का। लग रहा था विशाल पाटिल की ये विकेट चली जाएगी, लेकिन 2 रन आएंगे। टीम के टोटल 2 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है, कुल 13 रन बन चुके हैं। यानी कि अब 7 रनों की जरूरत रहेगी। 10 रनों की जरूरत रहेगी। विशाल पाटिल देखेगा। एक बात जिसे कोइंसिडेंस कहते हैं, विशाल पाटिल सर हमारे अंपायर है और बल्लेबाजी कर रहे हैं विशाल पाटिल। 2 विशाल पाटिल एक साथ मैदान के अंदर। 10 रनों की जरूरत है। 8 गेंदों के ऊपर 10 रनों की जरूरत। सामने विशाल पाटिल ओवर विकेट के साथ गेंदबाजी करेंगे और स्विच हिट करने का प्रयास। यहां पे गलत फैसला था बल्लेबाज विशाल पाटिल का। विकेट डाउन हो चुका है। मुकाबला अब अपनी उफान पर आ चुका है। कौन जीतेगा चैंपियन के लिए? मेगा फिनाली में कौन जाएगा, ये बड़ा सवाल इस वक्त बल्लेबाजी करते हुए, गेंदबाजी करते हुए दोनों टीमों के यहां पे सपोर्टर्स के बीच में। तेरा धावा मजा आहे. चला काही अशी मजाक पाहिजे. गाण्याचा अर्थ चांगला आहे, फक्त त्याचा विचार करून बघा. चांगला अर्थ येतो. आपण वेगळ्या अर्थाने नेहमी बघत असतो ना, त्यामुळे आपल्याला हसायला येतोय. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार आहे. यावेळेला आपण पाहिलं आउटसाइड ऑफ सम बॉलिंग करत असताना आपण पाहिलं बॉल जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता 6 बॉल असतील आणि 10 धावांची गरज आहे. चला फास्ट घ्या, टाइमपास करू नका अजिबात. टीम मीटिंग नको. 6 बॉलला 10 धावांची गरज है. तो अंतिम गेंदे बची अच्छे और 10 रनों की जरूरत है. अंतिम गेंदबाज किसे चुना जाएगा? बल्लेबाजी में तो हमने 2 बल्लेबाज को देखा है. जहां तक बात की जाए दहिवली टीम के बल्लेबाज, अनिकेत पाटिल एक तरफ खेल रहे हैं और एक तरफ ओमकार पाटिल. गेंदबाज किसे चुना जाएगा? अंतिम गेंदे बची अच्छे. जीतने के लिए 10 रनों की जरूरत. वाशीगाव प्लीज टीम मीटिंग नको. प्लीज अंपायर्स घ्या त्यांना लगेच तिकडे, कारण अजून फायनल आहे, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे, वेळ जाणार आहे भरपूर. प्लीज एवढ्याला आपलं प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू झालं. चलो मुकाबले की तरफ रुख करते हैं. अंतिम 6 गेंदें बची है. 10 रनों की जरूरत है. इस मर्तबा स्ट्राइक में खेलेंगे अनिकेत पाटिल और गेंदबाज चुना गया वाशीगांव टीम की तरफ से गेंदबाज विजय खड़से. 6 गेंदें 10 रन. ठंड का माहौल है. अगर इस 6 गेंदों के ऊपर 10 रन बनते हैं तो गर्माहट बढ़ जाएगी. मुकाबले में पहली 2 गेंदों के ऊपर फैसला नजर आएगा. कौन सी टीम चैंपियन की तरफ जाएगी, कौन सी टीम मेगा फिनाली खेलेगी. अंतिम गेंदें बची अच्छे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत. लॉफुल टॉस गेंद स्टेट डाउन द ग्राउंड. इस गेंद को सीधे बल्ले से खेल दिया. दूसरी की मांग की गई है. दोनों एंड से यहां पे दूसरी रन के लिए दौड़ लगाई. दोनों बल्लेबाजों ने 2 रन कंप्लीट. अब गेंदें बची है 5 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत. अनिकेत पाटिल एक तरफ है तो दूसरी तरफ हम देखेंगे ओमकार पाटिल. बॉलिंग ट्रैक पर हम विजय को देखेंगे, जिसके नाम में ही जीत की पताका है. वो विजय गेंदबाजी करेंगे. सामने अनिकेत पाटिल. 5 गेंदे हैं, 8 रनों की जरूरत. एक बड़ा हिट इस मुकाबले में पूरी तरह से रास्ता
क्लियर कर देगा जय हनुमान दहिवली टीम का। लेकिन एक आध विकेट अगर मिलता है गेंदबाजी करने वाली टीम वाशीगांव को तो भाई तगड़ा मुकाबला हो जाएगा। 5 गेंदे 8 रन। डॉट बॉल, ये डॉट बॉल नहीं खेल सकते आप भाई। ये डॉट बॉल आपको एक नहीं 10 कदम पीछे लेके जाएंगे। एक गेंद के ऊपर डबल सिंगल कुछ भी आए लेकिन आनी चाहिए अगर आपको आखिरी गेंद तक मुकाबला लेके जाना है तो। 4 गेंदे अंतिम, 8 रनों की जरूरत। डगआउट में देखिएगा पूरा जो दहिवली टीम का डगआउट जो है पूरी तरह से खड़ा हो चुका है। 4 गेंदें अंतिम बची है, 8 रनों की जरूरत है। अनिकेत पाटिल गेंद यहाँ पे बल्लेबाजी करते हुए इस बार घुमाकर खेल दिया। देखिएगा शॉर्ट मिड विकेट को चीर कर गेंद जा रही है डीप मिड विकेट में। दूसरी की मांग, रनआउट का खतरा हो सकता है और यहां से 2 रन कंप्लीट। कोई इशारा नहीं अंपायर का, यानी कि 2 रन कंप्लीट है। 2 रनों के साथ टीम का टोटल आगे जाता हुआ रन संख्या बन चुकी है 17। अब गेंदें बची है 3 और जीतने के लिए जरूरत है 6 रनों की। 3 गेंदों में 1 छक्का, मुकाबला फिनिश। पानी लेके जाए, क्या बात है। इतनी ठंड में अगर प्यास लग रही है तो भाई सोचिएगा मुकाबले में कितनी गर्माहट होगी। हमें यहाँ पे ठंड लग रही है। खाना खा अंतिम बची है 6 रनों की जरूरत। प्रवीण सर हमारे हंसी मजाक करते हुए मुकाबले में देखिएगा बहुत ज्यादा अगर सीरियस कौन होता है ना तो वो होते हैं अंपायर। जब मौका मिलता है तो थोड़ा सा हंसी मजाक बनता है क्योंकि उन्हें बहुत सीरियसली क्रिकेट देखना पड़ता है। 3 गेंदें अंतिम बची है, 6 रनों की जरूरत। सामने आने के तो 3 गेंदों के ऊपर 1 छक्के की जरूरत है। अपील हुई थी अंपायर के पास, अपील को बिल्कुल खारिज कर दिया। 2 गेंदें अंतिम, 6 रन चाहिए। क्या इस 2 गेंदों के ऊपर 1 छक्का ठोककर अनिकेत पाटिल अपने नाम का, अपने गांव का एक बेहतरीन सा यहां पे मुजाहरा पेश करेगा या फिर गेंदबाज दोनों गेंदें डॉट निकालेगा? 2 अंतिम गेंदें, एक ही बड़ा हिट चाहिए दहिवली टीम को। दूर वाली छोर से गेंदबाज तैयार, इस बार घुमाकर खेल दिया। देखिएगा दूसरी की मांग करेंगे या नहीं। ओ यहां से गेंद तो जाएगी, होगी बाउंड्री लाइन के पार। नंबर आएंगे 4। ये नसीब का चौ आया है। फिर एक बार रोंगटे खड़े कर देने वाला यह मुकाबला। खून पसीना एक किया था मुकाबले में, अचानक से गेंद ने यहां पे मोड़ बदला और गेंद गई सीधी बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए। अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। जरा तालियां होनी चाहिए इस मुकाबले के लिए। क्या शानदार मुकाबला बना है। और यहां पे देखिएगा खुशी का ठिकाना नहीं है दहिवली टीम के खेमे में। 1 गेंद 2 रन। फायनल कशी असावी, उपांत्य फेरीचा सामना कसा असावा, तर असा असावा। दिमागदार, शानदार, मजेदार, ताकदवर। पूर्ण स्पर्धेमध्ये एवढा चित्तधरारक, एवढा रोमहर्षक सामना झाला नाही। हा टॉपचा सामना। यही बात है, इसलिए मैं कहता हूं कि अब देखिएगा सी पोल की एक टीम है अतुल शेठ, सी पोल की एक टीम है और ए पोल की एक टीम है जो एक दूसरे के साथ इतनी कड़ी भिड़त हो रही है। रोशन सर, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे एका चेंडूमध्ये 2 धावा करणं क्रमप्राप्त आहे। जी हाँ, ई पोल की है एक टीम, सी भी नहीं है, ई पोल की है और एक तरफ है ए पोल की टीम। एक गेंद, तालियों के साथ स्वागत करेंगे 2 रनों का। ये देखिएगा इस गेंद के ऊपर 1 रन तो आएंगे और इसी के साथ इस मुकाबले को टाई किया है मुकाबले को। और इस मुकाबले में अगर देखा जाए जीत अर्जित की है गेंदबाजी करते हुए वाशीगांव टीम। चलो
कप्तान को यहां पे भेजा जाए। इनर एज लगी थी बल्ले के आसपास, अगर इधर किधर 30 यार्ड सर्कल में गेंद जाती तो शायद कुछ और देखने को मिलता। चलो कोई बात नहीं, हम देखेंगे अब नवी मुंबई और एक तरफ टीम रहेगी वाशीगांव। दोनों नवी मुंबई की टीमें हैं, वाशीगांव और शिरवणे। चलो दोनों टीमों के कप्तान आइएगा, मैन ऑफ द मैच की ट्रॉफी की घोषणा हम जरूर करेंगे यहां से। टॉस साठी या लगेच शिरवण्याचा कॅप्टन आहे वाशीगाव, या लगे टॉस साठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाईल। बॅट्समन लोएस्ट के बॉलरला बघा, तर मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जाईल योगेशसाठी। एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात। मेगा फिनालीचा सामना आपण इथे एन्जॉय करणार आहोत। जशी मॅचला सुरुवात होईल आपण शेखर पाटील यांच्या आवाजात ती मॅच ऐकूया। धन्यवाद।